नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कमळ गुरुजींच्या बोलण्यामुळे चिंतेत असते. तेवढ्यात आप्पा येतात आणि तिला म्हणू लागतात, कमळ उद्या रंगपंचमी आहे. पोरांचं म्हणणं आहे की आपण सगळे संगत साजरी करूया. आता प्रत्येक वेळी त्यांचं मन मोडणं बरोबर नाही ना, पण कमळचं त्यांच्याकडे लक्षच नसतं. हे जेव्हा आप्पांच्या लक्षात येतं तेव्हा आप्पा तिला विचारतात, कमळ अगं काय झालं, कसला एवढा विचार करतीयस? त्यावर कमळ म्हणते, गुरुजींच्या बोलण्याचा विचार करत होते. ते काय म्हणले, पोरांचं विधिवत लग्न झालं नाही म्हणून आपल्या घरावर संकट येऊ शकतं. त्यावर आप्पा हसू लागतात आणि म्हणतात, अगं कमळ तुला ठाव आहे की गुरुजींचा स्वभाव रागीट आहे, त्यामुळे रागाच्या भरात बोलून गेले असतील. कशाला एवढी काळजी करतीयस? आणि ते कमळची समजूत घालू लागतात, हे बघ त्यांनी जरी पूजा केली नसली तरी आपण पूजा पूर्ण केली की नाही? त्यावर कमळ म्हणते, ते जरी खरं असलं तरी मनाला रुकरुक लागतेच ना. आणि ती म्हणते, माझं एवढंच म्हणणं आहे, उगाच कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. त्यांचं त्यावेळेस जर विधिवत लग्न झालं नसेल तर आत्ता लावू शकतो ना आपण, तर काय हरकत आहे? त्यावर आप्पा विचार करतात आणि म्हणतात, काही हरकत नाही, तू म्हणशील तसं. त्यावर कमळ म्हणते, ठरलं तर मग आपण सानिका आणि सरकारचं विधिवत लग्न लावूया. पुढे ती म्हणते, त्यांनी पण काही स्वप्न पाहिले असतील ना, आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेस दोघांच्या पण घरचं कोणी बी नव्हतं, मग आपली पण काहीतरी जबाबदारी आहे की नाही? आप्पा म्हणतात, चालेल. त्यावर कमळ म्हणते, मी आत्ताच सगळ्यांना सांगते. आणि ती सगळ्यांना आवाज देऊ लागते. सरकार, सानिका, मिनल, सई, आनंद सगळेजण बाहेर येतात. आनंद विचारू लागतो, काय अक्का काय झालं? त्यावर ती म्हणते, काही झालं नाही, पण एक महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना. आणि ती म्हणते, आम्ही असं ठरवलंय की एक चांगला दिवस बघून सरकार आणि सानिकाचं विधिवत लग्न लावायचं. त्यावर आनंद म्हणतो, अरे वा, चांगलंय की, नाहीतरी ते गुरुजी म्हणत होते दोघांचं विधिवत लग्न झालेलं नाही म्हणून, आणि तसं जर झालं तर टेन्शनच मिटलं. त्यावर कमळ म्हणते, म्हणूनच तर ह्यो निर्णय घेतलाय आम्ही. आणि ती सगळ्यांना विचारू लागते, मग काय वाटतं सगळ्यांना, म्हणजे मान्य आहे ना हा निर्णय सगळ्यांना? त्यावर आनंद म्हणतो, आता हे काय विचारणं झालं का? अगं न मान्य असायला काही कारणच नाहीये. एखादा चांगला मुहूर्त बघून बार उडवून टाकू. आणि तो सरकारला विचारतो, काय सरकार? त्यावर सरकार म्हणतो, हा तुम्ही म्हणाल तसं. त्यावर आप्पा त्याला म्हणतात, म्हणजे नाही झालं तरी चालतंय तुला? त्यावर सरकार म्हणतो, नाही नाही तसं नाही. हे ऐकून सगळे हसू लागतात. सई आणि मिनल दोघेही नाराज होतात. दोघींनाही हा निर्णय मान्य नसतो. सईसाठी तर हा मोठा धक्काच असतो. सानिका आणि सरकार मात्र खुश असतात. सानिका सरकारकडे बघू लागते. इकडे सानिका सरकारच्या डोक्याला तेल लावत असते. सरकार तिला विचारतो, सानिका जगातला सगळ्यात लकी माणूस कोण आहे माहिती आहे तुला? त्यावर सानिका विचारते, कोण? त्यावर तो म्हणतो, मी. त्यावर सानिका विचारते, का बरं? त्यावर तो म्हणतो, कारण जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीबरोबर माझं परत एकदा लग्न होणार. त्यावर सानिका म्हणते, हां ते तर आहेच, पण तुला माहिती आहे का, तुझ्यापेक्षा जास्त लकी तर मीच आहे. कारण मी ज्या पोरावर मनापासून प्रेम करते त्याच पोराबरोबर माझं परत एकदा लग्न होणार आहे, आणि परत मी एकदा या घरात मानानं सून बनून येणार आहे. त्यावर सरकार म्हणतो, काय ग, तुला एवढं भारी भारी बोलायला कसं सुचतं? त्यावर सानिका म्हणते, काय करणार बाबा, समोर एवढा भारी माणूस बसलाय तर भारीच बोलायला सुचणार. आणि तो विचारू लागतो, ए सानिका, पण आपलं लग्न कसं असणार ग? त्यावर ती म्हणते, माझ्यासाठी तर ही सगळ्यात आनंदाची गोष्ट असणार आहे. आणि ती म्हणते, तुझ्यासोबत 7 फेरे घेणार आहे मी. त्यावर सरकार म्हणतो, ए गुरुजी काय म्हणालेत? 7 फेरे नाही, सप्तपदी म्हणतात त्याला. आणि तो म्हणतो, बघ ना, एक एक करून सगळे स्वप्न पूर्ण होत आहेत आपले, आणि उद्या रंगपंचमीच्या दिवशी आपल्याही जीवनात नवे नवे रंग भरले जाणार आहे. आणि तो म्हणतो, बघ उद्या रंगपंचमीला सगळ्यात आधी मीच तुला रंग लावणार. त्यावर सानिका म्हणते, त्यात काय, रंग तर कोणीही कोणाला लावेल, तू मला उद्या सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणून दाखव. हे सई ऐकते तेव्हा तिला खूप राग येतो आणि ती म्हणते, विधिवत लग्न होतंय म्हणून लईच खुश होताय दोघं. मी बी बघतेच यांचं लग्न कसं होतंय ते, आणि उद्या यांच्या लग्नाचा बेरंग मीच करणार. सरकारला सगळ्यांच्या आधी मीच रंग लावणार, आणि सरकारकडून बी मीच रंग लावून घेणार. इकडे गावात रंगपंचमीची धमाल चालू असते. सगळे एकमेकांना रंग लावत असतात.
बाबू थंडाई बनवत असतो आणि सुहासला म्हणतो, सुहास, अरे बैठा है क्या, काम कर ना. त्यावर सुहास म्हणतो, पायाला लागलंय माझ्या. त्यावर बाबू म्हणतो, पैर को लगाय, हात को नाही, चल. इकडे सानिका रंगपंचमीसाठी तयार झालेली असते. सरकार तिथे तिला रंग लावण्यासाठी येतो. सरकार आणि सानिका एकमेकांकडे आरशात बघू लागतात. सरकार सानिकाला बघून म्हणतो, यार, जीव जाणार बहुतेक माझा. हे ऐकल्यावर सानिकाला राग येतो आणि ती म्हणते, तुला किती वेळा सांगितलंय असं बोलत जाऊ नकोस म्हणून, जा, मी बोलणार नाहीये तुझ्याशी. त्यावर सरकार तिला म्हणतो, सॉरी, पण आता माझी बायको जर एवढी सुंदर आहे तर त्याला मी तरी काय करणार. आणि सरकार सानिकाला जेव्हा रंग लावायला जातो तेव्हा सानिका तिथून पळून जाते. तो तिच्या मागे बाहेर पळत येतो. तेवढ्यात सई तिथे रंग घेऊन येते. सरकार सानिकाला सई समजून तिला रंग लावायला जातो. तेवढ्यात सई तोंड फिरवते. सईला बघून सरकार एकदम थांबतो आणि तिला सॉरी म्हणतो. तेवढ्यात सई हातात रंग घेऊन सरकारला लावायला जाते. तेवढ्यात बाबू येऊन सरकारला आवाज देतो. सरकारला जेव्हा बाबू रंग लावायला जातो, सरकार तिथून पळतो आणि चुकून तो रंग सईवर पडतो. त्यावर सईला खूप राग येतो आणि ती रागातच बाबूकडे बघू लागते. बाबू खूप घाबरतो आणि हॅपी होली म्हणून तिथून पळतो. इकडे सानिका आणि विभा रंग भरत असतात. तेवढ्यात सरकार तिथे येऊन उभा राहतो. विभा त्याला विचारू लागते, काय रे, काही बोलायचं होतं का. त्यावर सरकार म्हणतो, हो, पुन्हा म्हणतो नाही आणि विसरलोच असं म्हणून तिथून निघून जातो. विभा सानिकाला म्हणत असते, किती त्रास देशील त्याला. त्यावर सानिका म्हणते, करू दे, आणखी प्रयत्न करू दे. तेवढ्यात मिनल येते आणि विभाला रंग लावते आणि सानिकाकडे बघून म्हणते, आता सानिका. आणि ती सानिकाला जेव्हा रंग लावायला जाते तेवढ्यात सानिका तिथून पळते. इकडे सई सरकारच्या मागे रंग लावण्यासाठी फिरत असते आणि सरकार सानिकाच्या मागे. शेवटी सानिका आणि सरकार एकमेकांना रंग लावतात. तेवढ्यात सई तिथे जाऊन उभी राहते आणि सईचा प्लॅन फसतो. सरकार जेव्हा सानिकाला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा सानिका म्हणते, असं नाही, सगळ्यांना ऐकू जाईल असं. इकडे बाबू विचार करत असतो, सब नाही, मैं तो पी सकता हूं ना. आणि तो थंडाईमध्ये दारू मिक्स करतो. जेव्हा दारूची बाटली फेकायला जातो तेवढ्यात तिथे सरकार येतो आणि थंडाई समजून तो दारू पितो. तेवढ्यात बाबू येऊन त्याच्याकडे बघू लागतो. बाबूला काय करावं समजत नसतं. सरकारला जेव्हा चढते तेव्हा तो म्हणत असतो, मला चॅलेंज केलं काय, पण मी पण सरकार आहे. इकडे आनंद आप्पांना हॅपी होली म्हणून रंग लावत असतो. तेवढ्यात कसला तरी आवाज होतो म्हणून आप्पा तिकडे जाऊन बघतात तर एका ड्रमच्या मागे बाबू लपून बसलेला असतो. त्याला बघून आप्पा विचारू लागतात, बाबू, अरे तू काय करतोयस इकडे. त्यावर बाबू म्हणतो, वो सरकार पी गया. त्यावर आप्पा विचारतात, काय. त्यावर बाबू म्हणतो, सरकार भी भाग गया, इसलिए उसको पकडने को यहाँ पे छुपा हूँ. त्यावर आप्पा हसतात आणि म्हणतात, चांगलंय, आणि तिथून निघून जातात. त्यावर बाबू म्हणतो, काय चांगलंय, सरकार को जब पता चलेगा वो अख्खी दारू पी गया मेरी तो मुझे बहुत मारेगा. इकडे प्रत्येकामध्ये सरकारला सानिका दिसू लागते आणि तो विचार करत असतो, हे काय होतंय मला, सगळीकडे सानिकाच दिसते, आता कोणत्या सानिकाला आय लव्ह यू म्हणू. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.